हे गाइस, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल डिकोड बिट्स. सो गाइस आजच्या आपल्या पायथॉन सिरीज पार्ट 16 मध्ये आपण बघणार आहोत पायथॉन ब्रेक, कंटिन्यू अँड पास स्टेटमेंट. सो ब्रेक आणि कंटिन्यू हे स्टेटमेंट आपण इतर लँग्वेजेस मध्ये सुद्धा बघितलंय, पण नेमकं पास स्टेटमेंट म्हणजे काय आणि का आपण पायथॉन मध्ये यूज करत असतो आणि ब्रेक आणि कंटिन्यू स्टेटमेंट सुद्धा पायथॉन मध्ये कशा प्रकारे यूज होतात किंवा त्यांचा किंवा का यूज करतात, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत, बघणार आहोत, शिकणार आहोत. So without any further delay, let's start our today's video. So आजचा कन्सेप्ट समजून घेण्यासाठी तुम्ही इथे बघू शकता, आपण एक सिग्नलचा फोटो किंवा सिग्नलची एक इमेज या ठिकाणी घेतलेली आहे. सो आता ही इमेज काय करते, तुम्हाला काय दर्शवते, वरती हेडिंग सुद्धा आहे आपल्या इथे की पायथॉन ब्रेक, कंटिन्यू आणि पास. तर आता ही इमेज काय दर्शवते, तर हे जे तीन कीवर्ड आहे या तीन कीवर्डला जी इमेज दर्शवते, तर काय दर्शवते, तर ब्रेक. कलर सुद्धा मी टेक्स्टचा रेड मध्ये घेतलाय, म्हणजे काय करायचं, सिग्नल. आता जनरल एक्झाम्पल आपण घेणार आहोत, जेव्हा आपण ट्रॅव्हलिंग करतो सिटीमध्ये किंवा गावामध्ये आपल्या, तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला सिग्नल्स लागतात. तर आपण जेव्हा सिग्नल्स लागतात तर आपण काय करतो, स्टॉप होतो किंवा थांबतो. आता कोणता सिग्नल लागल्यानंतर आपण स्टॉप होतो किंवा थांबतो, तर रेड सिग्नल लागल्यानंतर आपण काय होतो, स्टॉप होतो किंवा थांबतो. तर इथे आपण काय करतो, रेड सिग्नलला, तर हा जो रेड सिग्नल आहे इथे आपण काय करतो, स्टॉप करतो गाडी आपली, किंवा आपण काय करतो, गाडीला ब्रेक लावतो. बरोबर. तर हे आपण ब्रेक स्टेटमेंट या ठिकाणी यूज केलेलं आहे. त्यानंतर एलोला आपण नंतर बघूया, पास स्टेटमेंट. तर नंतर कंटिन्यू स्टेटमेंट बघूया. तर आता कंटिन्यू स्टेटमेंट काय करतं, तर कंटिन्यू स्टेटमेंट काय करतं, तर याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट करतं. तर आपण काय करतो, गाडी स्टार्ट करतो आणि सिग्नल जो आहे तो पास करतो किंवा ड्राईव्ह करतो. तर आपण इथे स्टार्ट म्हणून करूया, किंवा काय करतो, आपली जी ड्रायव्हिंग आहे ती आपण काय करतो, कंटिन्यू करतो. बरोबर. तर सेम कीवर्ड आहे, ते सेम आपण या ठिकाणी यूज केले. तर पायथॉन मध्ये किंवा इतर लँग्वेजेस मध्ये सुद्धा हे जे दोन कीवर्ड्स आहेत ते हेच काम करत असतात. जसं सिग्नल करतात, सिग्नल काय करतात, रेड सिग्नल लागला तर आपण काय करतो, आपण स्टॉप होत असतो, आपण थांबत असतो. आणि ग्रीन सिग्नल लागला तर आपण काय करतो, आपली गाडी स्टार्ट करतो आणि कंटिन्यू करतो आपली ट्रॅव्हलिंग किंवा ड्राईव्ह. ओके. सो पायथॉन मध्ये किंवा इतर लँग्वेज मध्ये सुद्धा हेच काम होत असतं. आता पायथॉन मध्ये आपण बऱ्याच व्हिडिओ मध्ये मागच्या लूप बघत होतो. फॉर लूप झाला, वाय लूप झाला, हे लूप्स आपण बघितले. त्यानंतर इतर लँग्वेजेस मध्ये सुद्धा लूप्स आपण बघितलेले आहेत. सो जेव्हा आपण लूप सोबत काम करत असतो आणि एखाद्या पर्टिक्युलर कंडिशन मध्ये आपल्याला कंडिशन मॅच झाल्यानंतर आपल्याला जेव्हा स्टॉप करायचा असतो लूप, तर त्या केसमध्ये आपण ब्रेक जो कीवर्ड आहे त्या ब्रेक कीवर्डचा यूज करत असतो. आता फॉर एक्झाम्पल, जसं की व्हाईल आपण घेतलं या ठिकाणी, आपण लास्ट व्हिडिओ व्हाईल लूपचा बघितला, म्हणून मी व्हाईल लूपचा एक्झाम्पल घेतो. आणि आपल्याकडे दोन व्हेरिएबल्स आहेत, जसं की x इज इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू 5. तर आपण कंडिशन काय लावतो, की x इज लेस दॅन y. ओके, ही कंडिशन लावली आणि आपल्याला काय करायचं आहे, याला प्रिंट करायचं आहे. सो इथे आपण प्रिंट स्टेटमेंट घेणार आहोत. तर व्हाईल लूपच्या ठिकाणी आपण खालती इथे काय करणार आहोत, याला प्रिंट करणार आहोत. कशाला, एक्स ला प्रिंट करणार आहोत. इथे 0 1 2 3 हे प्रिंट होते. पण आता ब्रेकचा यूज कधी होतो, जर मला एखाद्या स्पेसिफिक कंडिशनला हा लूप ब्रेक करायचा असेल. आता स्पेसिफिक कंडिशन काय होईल, जसं की मला पूर्ण लूप रन नाही करायचा, मला 3 पर्यंत प्रिंट करायचं आणि 3 नंतर मला काय करायचं, लूप ब्रेक करायचा. तर इथे मी काय करेल, कंडिशन यूज करेल. सो मोस्टली ब्रेक कीवर्ड जो आहे किंवा कंटिन्यू कीवर्ड आहे, हा इफ कंडिशन मध्ये यूज केला जातो. कंटिन्यू तर कंटिन्यू साठी तर आपल्याला मोस्टली यूज करावा लागतो, पण ब्रेकला नाही केला तरी चालतो बऱ्याच वेळेस. पण मोस्टली इफ सोबत कॉम्बिनेशन आहे ब्रेक आणि कंटिन्यूचा इफ कीवर्ड सोबत. सो इथे इफ कंडिशन आपल्याला टाकावी लागेल. कंडिशन काय, ती एक्स ची व्हॅल्यू जर इक्वल टू 3 असेल तर आपल्याला काय करायचं आहे, ब्रेक करायचं आहे. आपला लूप इथे काय होऊन जाणार आहे, ब्रेक होऊन जाणार आहे. तर कसं हा लूप कसा चालेल, तर सर्वात आधी काय होणार आहे, इथे
प्रिंट होणार आहे 0. 0 प्रिंट झाल्यानंतर इथे आपण त्याला इन्क्रीमेंट करायचं राहिलं तर आपण इथे त्याला इक्वल टू 1 ने आपण इन्क्रीमेंट करू. त्याची व्हॅल्यू इथे 1 होईल, मग इथे 1 प्रिंट होईल, मग इथे 2 होईल आणि 3 होईल. जेव्हा x ची व्हॅल्यू 3 येईल तर तेव्हा हा लूप इथे इफ कंडिशन चेक होईल, 3 इक्वल टू 3. तर इथे मीट झाली म्हणून आपला लूप इथे ब्रेक झाला आणि पुढे 3 च्या पुढे म्हणजे 4 हा नंबर इथे प्रिंटच नाही होणार. ओके, तर हे झालं ब्रेक स्टेटमेंट. आता याच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे कंटिन्यू स्टेटमेंट. आता कंटिन्यू स्टेटमेंट काय करतं? So the continuous statement mostly used inside the for loop and while loop and typically use continuous statement with the if statement. जसं की आपण इथे बघितलं. आता एक्झॅक्टली सेम आहे. आता याचं कंटिन्यू स्टेटमेंटचं पण आपण एक्झाम्पल बघूया. आता कंटिन्यू स्टेटमेंट काय करतं? इथे आपण ब्रेक कीवर्डचा यूज करून फॉर लूप ब्रेक केला, पण कंटिन्यू स्टेटमेंट ब्रेक नाही करत. कंटिन्यू स्टेटमेंट जे करंट इटरेशन असतात त्याला स्किप करत असतात. आता फॉर एक्झाम्पल जसं की सपोज मी सेम एक्झाम्पल घेऊया आपण इथे while अगेन x इज लेस दॅन y आणि इथे आपल्याला प्रिंट करायचा आहे x ला, त्यानंतर त्याला 1 ने इन्क्रीज करायचा आहे इक्वल टू साइन +1 आणि आता इथे आपल्याला कंडिशन लावायची आहे कंटिन्यू साठी. तर आता आपण याचे एक्झॅक्ट अपोजिट करणार आहोत की जेव्हा 3 येईल त्याला स्किप करायचं आहे आणि कंटिन्यू करायचं आहे. तर कंडिशन कशी लागेल? सेम कंडिशन लागेल. इफ x इज इक्वल टू 3 तर इथे आपल्याला ब्रेकच्या ठिकाणी काय करायचं आहे? फक्त कंटिन्यू कीवर्डचा यूज करायचा आहे. कंटिन्यू. आता ह्या कंटिन्यू मध्ये काय होईल की जसं हे जसं वर्क झालं तसंच होईल. सर्वात आधी 0 प्रिंट होईल, मग 1 होईल, मग 2 होईल, मग 3 होईल. मग आता 3 प्रिंट नाही होणार. काय होईल? इथे x ची व्हॅल्यू जेव्हा 3 होईल तेव्हा काय होईल? 3 इक्वल टू 3. तर इथे मॅच झाली. ही जी कंडिशन आहे ती मॅच झाली. आता मॅच झाल्यानंतर काय होईल की इथे कंटिन्यू सांगितलं. तर कंटिन्यू काय? आता सिग्नल काय सांगतो? ग्रीन सिग्नल झाल्यानंतर आपण काय करतो? ड्राईव्ह करतो. काय करतो? ड्राईव्ह स्टार्ट करतो. ड्राईव्ह करतो, आपली गाडी स्टार्ट करतो आणि आपण पुढे जातो. पण इथे कंटिन्यूचा मीनिंग ऍज इट इज नाही, सिमिलर नाही. तर इथे आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये कंटिन्यू कीवर्ड काय करतो? तर जे करंट इटरेशन आहे त्याला स्किप करतो. आता करंट इटरेशन या केस मध्ये काय आहे? तर 3 आहे. किती आहे? 3 आहे. तर या 3 ला तो इथे स्किप करेल आणि नेक्स्ट स्टेटमेंट प्रिंट करेल. म्हणजे इथे काय होईल? तर हा 3 प्रिंट नाही होणार. तर याला आपण इथे स्किप करूया. 3 इथे प्रिंट नाही होणार. इथे काय प्रिंट होईल? डायरेक्ट 4 प्रिंट होईल. अशा प्रकारे हे वर्क असतं कंटिन्यू स्टेटमेंट. आणि ब्रेक स्टेटमेंट काय करतं? ब्रेक करतं, पूर्ण लूप ब्रेक करतं. 3 च्या पुढे 4 प्रिंट नाही होणार. इथे हा जो 4 आहे हा प्रिंट नाही होणार. हा 3 पर्यंत प्रिंट होईल आणि लूप ब्रेक होऊन जाईल. पण कंटिन्यू स्टेटमेंट काय करतं की जो करंट जी काही कंडिशन आपण दिलेली असेल तर कंडिशन काय दिली की x इक्वल टू 3 म्हणजे x ची व्हॅल्यू जर 3 असेल तर मॅच झाल्यानंतर तो 3 ते प्रिंट नाही होणार. ते कंटिन्यू करून टाकेल, पास करून टाकेल आणि पुढे जो काही जी काही व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू त्या ठिकाणी प्रिंट होऊन जाईल. तर हे झालं ब्रेक आणि कंटिन्यू बद्दल. आता आपला नेक्स्ट जो कीवर्ड आहे तो आहे पास. आता ऍक्च्युली पासचं एक्झाम्पल आपण सिग्नलवर नाही समजून घेऊ शकत, कारण सिग्नल मध्ये येलो लाईट असतो तर त्याचा जो मिनिंग आहे तो थोडा वेगळा आहे. तर जेव्हा आपण सिग्नल मध्ये येलो लाईट बघतो तर तो आपल्याला काय सांगतो की रेडी रेडी राहा. पुढे एक तर ग्रीन होणार आहे किंवा रेड असेल तर ग्रीन होईल, ग्रीन असेल तर रेड होईल. तर रेडी राहण्यासाठी तो आपल्याला सांगतो. आपला काय असतो? रेडी राहण्यासाठी सांगतो. पण पायथॉन मध्ये पास कीवर्डचं मिनिंग वेगळं आहे. पायथॉन मध्ये पास कीवर्ड काय सांगतो आपल्याला की पायथॉन मध्ये पास कीवर्ड एक प्लेस होल्डर आहे. हा कोणत्याही प्रकारचं प्रोग्रामिंग कोड नाही आहे, तर एक प्लेस होल्डर. तर सपोज आपण व्हाईल लूप सोबत काम करतोय तर आपल्याला एक व्हाईल लूप डिक्लेअर करून ठेवायचा आहे, पण त्याचा यूज नाही करायचा आहे. इन फ्युचर मध्ये आपण त्याला यूज करणार आहोत. तर आपण काय करूया, इथे एक व्हाईल लूप डिक्लेअर करून ठेवला मी सपोज आणि व्हेरिएबल पण डिक्लेअर करून ठेवले, ए इज लेस दॅन बी म्हणून असे 2 व्हेरिएबल घेतले. पण या बॉडीमध्ये आपल्याला काय लिहायचं ते आपल्याला अजून माहित नाही. इन फ्युचर मध्ये आपल्याला ते लागणार आहे. तर त्या केस मध्ये आपण काय करतो, या पास
पास जो कीवर्ड आहे ना तो पास कीवर्ड ऍज अ प्लेस होल्डर म्हणून आपण इथे युज करत असतो. याचं काम इथे काहीच नाहीये. हा कोणत्याही प्रकारचा कोड एक्झिक्यूट करत नाही. हा जस्ट अ प्लेस होल्डर आहे. म्हणजे काय होतं की जेव्हा आपला कोड रन करू आपण बिल्ड करू पायथॉनचं इंटरप्रिटर काय करतं इथे याला चेक करतं पास आहे ओके ठीक आहे याला म्हणजे हा व्हाईल लूप इन फ्युचर मध्ये यूज होणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं एक्झिक्युशन आपल्याला करायचं नाहीये किंवा या व्हाईल लूपला कोणत्याही प्रकारची बॉडी सध्या नाहीये. तर हे सांगण्याचं काम पास हा जो कीवर्ड आहे तो करत असतो. याला आपण पायथॉन मध्ये जास्त प्लेस होल्डर असं म्हणत असतो. तर आता हा पास कीवर्ड आहे तर तो तुम्ही व्हाईल सोबत यूज करू शकता किंवा तुम्ही इफ सोबत यूज करू शकता किंवा तुम्ही फॉर लूप सोबत यूज करू शकता. जिथे तुम्हाला फक्त डिक्लेअर करून ठेवायचं आहे पण यूज करायचं नाही तर त्या केसमध्ये तुम्ही पास कीवर्डचा यूज करू शकता. तर हे झालं आपण थेअरी समजून घेतली आहे ब्रेक कंटिन्यू आणि पास. तर ब्रेक काय करतं लूप स्टॉप करण्याचं काम करतं. कंटिन्यू काय करतं तर करंट इटरेशन स्किप करून नेक्स्ट इटरेशन करतं परफॉर्म करतं. आणि पास काय करतं तर पास एक प्लेस होल्डर आहे. जर तुम्हाला एखादा लूप फक्त डिफाईन करून ठेवायचा पण त्याचा यूज इन फ्युचर मध्ये होणार आहे तर त्या केसमध्ये आपण पास ऍज अ प्लेस होल्डर या ठिकाणी यूज करू शकतो. तर ह्या सगळ्या थिअरॉटिकल गोष्टी झाल्या. आता आपण ऍक्च्युअल प्रोग्रामिंग करून बघणार आहोत. सो जाऊया आपल्या एडिटरवर आणि जाऊया आपल्या एडिटरवर आणि आता इथे आपण वन बाय वन कोड करून बघणार आहोत. सर्वात आधी ब्रेक स्टेटमेंट बघूया. तर त्यासाठी फॉर लूप घेऊया आपण. व्हाईल लूपचं एक्झाम्पल आपण बोर्डवर बघितलाय तर आपण आता डायरेक्ट फॉर लूप सोबत बघूया. सो फॉर इंडेक्स इन रेंज इथे आपण रेंज फंक्शनचा यूज करणार आहोत. रेंज फंक्शन कशा प्रकारे यूज होतं तर ते सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलाय. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही आपल्या प्लेलिस्टला फॉलो करू शकता आणि फॉलो विथ रेंज फंक्शन हा एक व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर रेंज फंक्शन कशा प्रकारे वर्क करतं एक्झॅक्टली रेंज फंक्शन म्हणजे काय तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ शकता. सो इथे आपण 10 देणार आहोत. 0 पासून स्टार्ट करायचंय 10 ला स्टॉप करायचंय आणि नंतर इथे आपण प्रिंट करणार आहोत इंडेक्सला. त्यानंतर इथे आपण काय करूया ब्रेक करायचं आपल्याला लूप आपल्याला ब्रेक करायचं आहे प्रॉपर कंडिशन. तर आपण इथे काय करूया कंडिशन चेक करण्यासाठी इफ घेऊया इंडेक्स इक्वल टू 4. जेव्हा इंडेक्सची व्हॅल्यू 4 येईल तेव्हा आपल्याला काय करायचं आहे ब्रेक करायचं आहे. दॅट्स इट. त्याला करूया सेव्ह प्रोजेक्ट करूया रन आणि तुम्ही ते जर बघितलं कन्सोलवर तर 0 पासून इथे काय झालेलं आहे प्रिंट झालेला आहे 0 1 2 3 4. सो इथे 4 इथे सुरुवातीला का प्रिंट झाला कारण इथे आपण इथेच प्रिंट करून घेतलाय. जर आपण हे प्रिंट स्टेटमेंट खाली टाकलं असतं तर 4 इथे प्रिंटच झाला नसता. आता सपोज मी याला काय करतो कट करतो आणि ब्रेक स्टेटमेंटच्या खाली. तर हे स्टेटमेंट हे कधी प्रिंट म्हणजे 4 हा प्रिंटच नाही होणार. याला आपण करूया रिरन. तेव्हा 0 1 2 3 आता 4 का प्रिंट नाही झाला जेव्हा 4 याची व्हॅल्यू आली तर तेव्हा काय चेक केलं 4 इक्वल टू 4. जर ही इफ कंडिशन ट्रू होते 4 इक्वल टू 4 म्हणजे ट्रू होते म्हणून त्याने काय केलं लूपला ब्रेक केलं आणि लूपच्या बाहेर पडला त्यामुळे ते 4 प्रिंट झालाच नाही. जर तुम्हाला 4 पर्यंत प्रिंट करायचं असेल तर मग अशी जसं आपण प्रिंट इथे टाकलं तर तसं प्रिंट तुम्हाला या कंडिशनच्या वर टाकावं लागेल जेणेकरून तो 4 नंबर जो आहे तो सुद्धा या ठिकाणी प्रिंट होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही ब्रेक स्टेटमेंटचा यूज करू शकता फॉर लूप सोबत व्हाईल लूप सोबत एखाद्या इफ कंडिशन मध्ये एखाद्या फंक्शन मध्ये तुम्हाला काही करायचं असेल परफॉर्म तिथे तुम्ही करू शकता. सो दिस इज अबाउट द ब्रेक. आता आपण बघणार आहोत कंटिन्यू स्टेटमेंट. तर कंटिन्यू एक्झॅक्टली अपोजिट आहे याच्या. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे इथे आपण अगेन फॉर लूप घेऊया आय इन रेंज 0, 10 किंवा आपण फक्त 10 पण घेऊ शकतो स्टार्टिंग ते 0 पासून होणार. सो इथे आपण 10 घेऊया. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे कंडिशन चेक करायची आहे इफ आय मॉड्युलर डिव्हिजन बाय 2 आणि इथे काय करायचं त्याला कंटिन्यू करायचं आहे. त्याला आपण काय करूया सेव्ह करूया आणि त्यानंतर आपल्याला इथे प्रिंट पण करावं लागणार आहे. सो इथे आपण प्रिंट करूया आय ला. सो इथे काय होईल की 10 पर्यंत आपला लूप इटरेट करेल. याला आपण रन करूया सर्वात आधी.
आणि इटरेट केल्यानंतर काय करेल तो की आय ची व्हॅल्यू सुरुवातीला इनिशियली 0 असेल तर 0 मॉड्युलेट डिव्हिजन बाय 2 0 येतो म्हणून ते 0 प्रिंट झाला. त्यानंतर 1 येईल तर 1 म्हणजे आपल्याला या ठिकाणी सगळे इव्हन्स नंबर मिळालेले आहेत. तर 1 येईल तर 1 जर घेतला तर इथे आपल्याला 0 नाही मिळणार म्हणून तिथे त्याने 1 स्किप केला. 2 डिवाइड बाय 2 0 म्हणून इथे 2 प्रिंट केला. त्यानंतर 3 अगेन 3 ला डिवाइड जर 2 ने केला तर जी बाकी राहते ती 0 नाही राहत म्हणून तो स्किप होईल आणि नंतर 4 वर जाईल. तर जर तुम्हाला ऑल इव्हन नंबर हवे असतील तर तुम्ही अशा प्रकारे कंटिन्यू स्टेटमेंटचा यूज करून या ठिकाणी ऑल इव्हन नंबर या ठिकाणी प्रिंट करू शकता. सो दिस इज अबाउट द कंटिन्यू स्टेटमेंट. आता कंटिन्यू स्टेटमेंटचं एक एक्झाम्पल आपण व्हाईल लूप सोबत सुद्धा बघूया. सो त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक व्हाईल लूप घेऊया. सो सर्वात आधी आपण काउंटर म्हणून घेऊया इथे व्हेरिएबल, त्याची व्हॅल्यू इनिशियली 0 सेट करूया. इन शॉर्ट इथे आपल्याला एक काउंटर बनवायचं आहे विथ द हेल्प ऑफ व्हाईल लूप. त्यानंतर इथे आपण व्हाईल कीवर्ड घेणार आहोत. सो काउंटर इज लेस दॅन 10, काउंटर प्लस इक्वल टू 1. तर आपल्याला काउंटरला काय करायचं आहे, प्लसने 1 करायचं, 1 ने प्लस करायचं. त्यानंतर इथे आपण एक कंडिशन घेणार आहोत, इफ नॉट काउंटर मॉड्युलर डिव्हिजन बाय 2 देन आपल्याला काय करायचं आहे, कंटिन्यू करायचं आहे. आणि त्यानंतर इथे आपण प्रिंट करणार आहोत. प्रिंट काय करायचं आपल्याला, काउंटर प्रिंट करायचं. तर याला सेव्ह करूयात, आपला प्रोजेक्ट रन करूया. तर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला ऑल ऑड नंबर्स या ठिकाणी मिळालेले आहेत. सुरुवातीच्या एक्झाम्पल मध्ये आपण इव्हन नंबर गेट केलेले, आता आपल्याला या ठिकाणी ऑड नंबर मिळाले. तर इथे आपण फक्त नॉट ची कंडिशन यूज केलेली आहे, इफ नॉट काउंटर मॉड्युलेट डिव्हिजन 2 देन कंटिन्यू. म्हणजे जेव्हा जेव्हा इथे इव्हन नंबर येतील तर त्यांना आपण काय केलेलं आहे, आपण या ठिकाणी स्किप केलेलं आहे आणि ऑल ऑड नंबर या ठिकाणी आपण इथे गेट केलेले आहे. सो अशा प्रकारे तुम्ही ब्रेक आणि कंटिन्यू स्टेटमेंटचा यूज करून तुमचे प्रोग्रामिंग इझी करू शकता. किंवा जर तुम्हाला स्टॉप करायचं असेल तर ब्रेक आणि स्किप करायचं असेल तर कंटिन्यू, एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता नेक्स्ट जे आहे ते पास. आता पासचा यूज काय होतो, तर एक प्लेस होल्डर म्हणून होतो. जर तुम्हाला एखादं फंक्शन डिफाईन करून ठेवायचं असेल पण त्याचा यूज करायचा नाहीये, सो इथे डिफाईन टेस्ट म्हणून एक मी काय केलं, फंक्शन या ठिकाणी घेतलं आणि याला जर रन केलं तर तुम्हाला इथे एरर येणार आहे. फंक्शन इज डिफाईन एक्सपेक्टेड अँड इंटेंट ब्लॉक आफ्टर फंक्शन डेफिनेशन. जर ह्या फंक्शन डेफिनेशन नंतर तुम्हाला काहीतरी कोड लिहावा लागेल तरच ते आपला जो कोड आहे तो रन होणार आहे, अदरवाइज नाही. तर हा जो एरर आहे त्याला स्किप करण्यासाठी आपण इथे काय यूज करतो, पास कीवर्ड यूज करतो. आता जर मी रन केलं तर इथे कोणत्याही प्रकारचा एरर येणार नाही. तर पास कीवर्ड तुम्ही कुठेही यूज करू शकता. आता आपण फंक्शन साठी यूज केलं, तुम्ही एखादा जर क्लास डिफाईन केला, क्लास माय क्लास म्हणून, तर इथे सुद्धा तुम्ही पास कीवर्ड यूज करू शकता. त्यानंतर जसं की आपण इथे फॉर लूप सुद्धा बघितला, फॉर आय इन रेंज 10, तर इथे सुद्धा तुम्ही पास कीवर्ड यूज करू शकता. जसं काही एखादी कंडिशन आहे पण तिला त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काही गोष्टी टाकायच्या नाही, जसं की इफ एक्स इज ग्रेटर दॅन 0, तर इथे सुद्धा या कंडिशन मध्ये सुद्धा तुम्ही पास कीवर्ड यूज करू शकता. तर हे जर रन केलं तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एरर इथे येणार नाही. आता एरर का आला, कारण इथे एक्स आपण डिफाईन नाही केला. इथे जर तुम्ही एक्स डिफाईन केला, एक्स इक्वल टू 5 असं डिफाईन केलं, रन केलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एरर या ठिकाणी येणार नाही. म्हणजे पास कीवर्ड काय करतं, तर पास कीवर्ड एक प्लेस होल्डरचं काम करतं. तर ते जस्ट डिफाईन करून ठेवतं गोष्टी. म्हणजे जर तुम्हाला मेथड डिफाईन करून ठेवायची, इन फ्युचर मध्ये यूज करायची तर तुम्ही ते करू शकता, पण तुम्हाला हा पास कीवर्ड यूज करावा लागेल. सो दिस इज अबाउट द ब्रेक, कंटिन्यू अँड पास. सो आय होप तुम्हाला आजचा कन्सेप्ट समजला असेल. तिन्ही कीवर्ड समजले असतील, ब्रेक कुठे यूज करायचा, कंटिन्यू कुठे यूज करायचा, पास कुठे यूज करायचा. सो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल
आवडला असेल कन्सेप्ट. सो गाईज, तुम्हाला आजचा कन्सेप्ट जर समजला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून असे जे नवनवीन कन्सेप्ट आहेत तर त्याचे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आणि पुन्हा भेटूया एका नवीन कन्सेप्ट सोबत एका नवीन व्हिडिओ मध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.